नमस्कार, मी डॉक्टर श्रीकांत घिनवट, कन्सल्टंट वॅस्क्युलर सर्जन म्हणजे रक्तवाहिन्यांचा तज्ज्ञ म्हणून भारतीय हॉस्पिटल पुणे येथे कार्यरत आहे. आज आपण मोस्ट कॉमन वॅस्क्युलर डिसीज व्हेरिकोज वेन विषयी जाणून घेणार आहोत. सो व्हेरिकोज वेन म्हणजे काय, तर आपल्या पायाच्या फुगलेल्या अशुद्ध रक्तवाहिन्या किंवा शिरा. अराउंड 10 to 60% लोकांमध्ये याचा प्रादुर्भाव आढळतो. स्त्रियांमध्ये याचं प्रमाण पुरुषांपेक्षाही अधिक आहे. व्हेरिकोज वेन होण्याची प्रमुख कारणे काय आहेत, तर एक म्हणजे अनुवंशिकता, फॅमिली हिस्ट्री असणे किंवा कौटुंबिक इतिहास. दुसरं म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल किंवा व्यायामाचा अभाव असणे. तिसरं म्हणजे सतत उभं राहून काम करणे किंवा त्या पद्धतीचा जॉब असणे. स्त्रियांमध्ये याची प्रमुख कारणं आहेत, त्यापैकी एक म्हणजे प्रेग्नन्सी आणि गर्भधारणा आणि त्यावेळेस न घेतलेली काळजी. दुसरं म्हणजे की लठ्ठपणा, ओबेसिटी, हार्मोनल चेंजेस, ओसी पिल्स, या सगळ्या कारणांमुळे आपल्या पायाच्या ज्या अशुद्ध रक्तवाहिन्या आहेत त्यातला रक्तदाब वाढतो आणि त्यापुढे त्याचा प्रादुर्भाव होतो. व्हेरिकोज वेनची प्रमुख लक्षणे काय आहेत, तर पायाच्या रक्तवाहिन्या फुगणे, पायामध्ये जडपणा येणे, सूज येणे. सिव्हिअर कंडिशनमध्ये पायामध्ये काळे डाग येतात, खास सुरुवात होते, जखमा बनतात आणि त्या जखमा भरून येत नाही. काही पेशंटमध्ये रक्तवाहिन्या फुटून रक्तस्राव होतो किंवा काहींमध्ये रक्त साकळून त्याच्या रक्ताच्या गाठीही होतात, की ज्याला आपण सुपरफिशियल वेन किंवा डीप वेन थ्रोम्बोसिस म्हणतो. याचं निदान हे अतिशय सिंपल किंवा साध्या पद्धतीने केलं जातं. पायाची सोनोग्राफी किंवा आपण डॉपलर टेस्ट असं म्हणतो. डॉपलर टेस्ट आपल्याला व्हेरिकोज वेनची तीव्रता किंवा दाहकता सांगते. व्हेरिकोज वेनचा इलाज किंवा ट्रीटमेंट ही जी आहे हे दोन पद्धतीत केली जाते. एक म्हणजे औषधोपचार, की ज्याच्यामध्ये रक्ताचा टोन मजबूत करणाऱ्या टॅबलेट्स पेशंटला दिल्या जातात, पेशंटला स्टॉकिंग घालण्यास सांगितलं जाते. आणि ज्यामध्ये सिव्हिअर कंडिशन असते त्यामध्ये पेशंटला लेझर पद्धतीचा इलाज सांगितलं जातो. लेझर पद्धत म्हणजे काय, की लेझर ही एक प्रकारची विनाटाका शस्त्रक्रिया आहे, की ज्यामध्ये पेशंटच्या अंगावर कुठलाही कट्स घेतला जात नाही, पेशंटला कुठलेही ऑपरेशनशी रिलेटेड जखमा राहत नाही, खूप दिवस ड्रेसिंग राहत नाही. इट इज लाईक अ वन डे प्रोसिजर. पेशंट एक दिवस ॲडमिट राहतो, दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज होतो. पेशंट लवकर त्याचं दिनचर्या चालू करू शकतो, त्याचं ऑफिस रुटीन वर्क चालू करू शकतो. सो अशा पद्धतीने हा अतिशय सिंपल साध्या पद्धतीने मॅनेज होणारी जी डिसीज आहे, की ज्याच्यामध्ये केवळ आणि केवळ इग्नोरन्समुळे पेशंटला सफर करावं लागतं आणि व्हेरिकोज वेन पुढे काय प्रॉब्लेम करू शकतात हे न कळल्यामुळे पेशंटला किंवा पेशंटचं याच्यामध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन्स हे राहतात की हा व्हेरिकोज वेन ट्रीट केला तरी त्याचं परत परत पुन्हा होऊ शकतो. तर असं नाहीये. व्हेरिकोज वेन हे जर योग्य पद्धतीने त्याचं निदान झालं आणि वेळेवर जर त्याचे उपचार झाले तर त्याचे पेशंटला कॉम्प्लिकेशन्स म्हणजे ज्या पद्धतीने पेशंटला जखमा होतात, पेशंटला ब्लिडिंग होतं, काळे डाग येतात, स्किन डिसीजेस होतात. सो या गोष्टी पेशंटला सफर करावे लागत नाही. वॅस्क्युलर डिसीजेस संदर्भात कुठल्याही रक्तवाहिन्यांच्या संदर्भात कुठलेही आजार असतील की ज्याच्यामध्ये व्हेरिकोज वेन्स आहेत, डायबेटिक फूट आणि रक्तवाहिन्यांचे ब्लॉकेजेस आहेत, रक्तवाहिन्यांचं नसांचं जाळं आर्टरीव्हेनस मालफॉर्मेशन आहेत, किंवा काहींमध्ये डीव्हीटी रक्तवाहिन्यांचं गाठ किंवा रक्त साकळणं, अशाशी रिलेटेड जेही आजार असतील ते इथे आम्ही भारतीय हॉस्पिटलच्या ओपीडीमध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये ओपीडी बेसिसवर पाहतो.